नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी ॲडव्होकेट विजय भिका कुऱ्हाडे. आपल्या आळेगावच्या ग्रामपंचायतमध्ये मी उपसरपंच पदावर काम केल्याच्या नंतर आणि ती संधी पदाची मला मिळाल्याच्या नंतर मी जे काही थोडंफार काम करू शकलो त्या माध्यमातून मी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचा खरं तर या निमित्तानं आपल्यासमोर आहे. याचं कारणही तसंच आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता पुण्यामध्ये आहेत. त्यानिमित्तानं जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळावी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, हा एक प्रामाणिक हेतू आहे. याचं कारण असं आहे की मला ग्रामपंचायत स्तरावर काम करताना जो काही कामांचा अनुभव आला आणि जे काही प्रशासकीय कामांचा आपल्याला जो काही काम करण्याची इच्छा आहे त्या निमित्तानं आपण जे काही करू शकलो तसंच काहीचं व्यापक स्वरूपाचं काम आपल्या मतदारसंघामध्ये करता येईल. त्या ठिकाणी विकास कामांची रचना आपल्याला करत असताना, विकास कामाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत असताना, त्याचा पाठपुरावा करत असताना अभ्यास म्हणून आपण त्या ठिकाणी ते करू शकू हा मला विश्वास आहे. म्हणून जास्त आधी काही न बोलता मला एकच म्हणायचं की बघूया, म्हणजे माझाच मी मांडलेला लेखाजोखा आहे, मला जे काही म्हणायचं आहे ते आता तुम्ही या निमित्ताने पाहाल आणि एक चांगलं ॲप्रिशिएट कराल की नक्की मला जे काही अपील भविष्य काळामध्ये आपल्यासमोर येऊन करायचं आहे ते त्यासाठी आपल्या मनामध्ये नक्की जागा तयार होईल असं मला वाटतं. म्हणून हे छोटंसं आपण माझं मनोगत म्हणूया ते आपण ऐकूया. ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्यरत असताना आळेगावचं उपसरपंच पद मिळालं. पदाची संधी मिळाली ती लोकसेवेसाठी अर्पण केली. कार्यसम्राट आदर्श सरपंच प्रीतम भैया काळे यांच्या सक्षम व भक्कम साथीने गावात विकास कामांचा डोंगर उभा केला असं लोक बोलतात. नक्कीच काही उणीवा राहिल्याही असतील. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, पण त्यातही काही विशेष बाबी उल्लेखनीय ठरल्या, कारण त्या कामी सर्वांचेच हात लागले. गावातील रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल किंवा 45 लाख रुपये निधीतून सुरू असलेले गावठाणातील होलम यात्रेत तारांची अडचण होऊन त्रास होत होता, त्या विजेच्या तारा विलगीकरण करून अंडरग्राऊंड केबलिंगचं काम असेल, प्रीतम भैयांच्या साथीनं आम्ही भक्कम पाठपुरावा करून मंजूर करून आणलं. शिवाय संपूर्ण आळेगावातील सर्व रस्ते व वस्त्यांवर विजेचे बल्ब 15 वॅटऐवजी 30 वॅट करून प्रत्येक वस्ती प्रकाशमान केली. बिबट समस्या गंभीर असताना शेतात, मळ्यात, वस्तीवरती लाईटची सोय उत्तम केली. गावात अद्ययावत बालोद्यान व भावकी कट्टा उभारला. गावच्या वैभवात भर घातली. गावातील रस्ते डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण केले. गावातील अंतर्गत गटार योजना राबवली. गावातील सर्व स्मशानभूमींच्या सुधारणा केल्या. शिवाय नियोजनबद्ध पद्धतीने पाणी व्यवस्थापन, जलजीवन व्यवस्थापनाची कामं केली. बाजारओटे सुधारणा करून सोयी निर्माण केल्या. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारती दुरुस्ती, अंगणवाडी दुरुस्ती व परिसर सुधारणा केल्या. गावातील प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावर पथदिवे बसवले. गावात CCTV बसवून गावाला नियंत्रणाखाली, देखरेखीखाली आणलं. गावातील मुख्य कचरा व्यवस्थापन प्रश्न उत्तम रीतीने मार्गी लावला. आगरमाळा परिसरात वनराई उद्यानाची निर्मिती केली. वार्डातील सर्व DP, रोहित्र सुधारणा व विजेच्या प्रश्नांबाबत शेतकरी हितासाठी सदैव आक्रमकपणे प्रश्न मार्गी लावले. अनेक वर्षांचे रस्त्यांचे वाद संपवले व निधी मिळवून रस्ते सुधारणा केल्या. आज गेली 5 वर्षांपासून घरोघरी गॅस टाक्यांचं वितरण केलं जातं. ते करण्यासाठी गृहिणींना त्रासातून मुक्त करण्यासाठी टोकाचा संघर्ष केला. वैयक्तिक लाभाच्या व अपंगांना लाभ मिळवण्यासाठी सदैव प्रयत्न केले. दवाखान्यांची बिलं कमी करणं असेल किंवा उपचारांसाठी मदत असेल, असे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय ज्ञानाच्या जोरावर सातत्याने पाठपुरावा करून ग्रामपंचायतीला स्वमालकीची 3 गुंठे जागा मिळवून देण्याकरता मंत्रालय स्तरावर प्रयत्न करून परवानगी मिळवली. अनेक सामाजिक सभागृहांसाठी निधी मिळवण्यासाठी सतत प्रयत्न केले. पिंपळगाव झोगा कालवा संपादन मोबदल्यासाठी आळेफाटा चौकात उग्र आंदोलन केले. अर्थात या कामी मला माजी आमदार अतुलदादा बेनके यांची मोलाची मदत झाली, मार्गदर्शन मिळाले. तसेच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शरदरावजी लेंडेसाहेब, पंचायत समिती सदस्य जीवनभाऊ शिंदे, त्या काळातील सरपंच सौभाग्यवती सविताताई भुजबळ, श्री सखाराम दादा भंडलकर, उपसरपंच मंगेशराव कुऱ्हाडे व सहकारी या सर्वांची मोलाची मदत झाली.
त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करू शकत नाही. गावासाठी काहीतरी करता आलं याचा मनस्वी आनंद आहेच. अर्थात ही मायबाप जनतेने दिलेली संधी, यामुळे हे शक्य होऊ शकलं आहे. उपसरपंच पदावर काम करण्याची संधी प्रामुख्याने ज्या गाव पुढाऱ्यांमुळे मिळाली त्या स्वर्गीय धनंजय शेठ काळे, माननीय माऊली शेठ कुऱ्हाडे, माननीय भाऊदादा कुऱ्हाडे, माननीय नेताजीदादा ढोके, माननीय अजय नाना कुऱ्हाडे यांचा महत्त्वाचा वाटा होताच माननीय प्रसन्न अण्णा ढोके, माननीय रवींद्र शेठ गुंजाळ, GL गुंजाळ सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. आज मात्र जिल्हा परिषद सदस्यपदाची निवडणूक लढताना डोळ्यासमोर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याकरता काय करावं लागेल याचा आलेख दिसतोय. फक्त गरज आहे ती तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाची, भक्कम पाठिंब्याची. मला खात्री आहे गावातील सर्वजण हे वेदावे विसरून, माझ्याबाबतची कटुता विसरून मला माफ करतील व माझ्यात असलेली क्षमता ओळखून नक्की मला पाठबळ देतील. कदाचित मी अनेकांच्या नावांचा उल्लेख करणं विसरूनही गेलो असेल, पण आपण समजून घ्याल ही खात्री आहे. सोबत सावलीसारखे असणारे अजय नाना कुऱ्हाडे, सौरभ भाऊ ढोके, प्रकाशजी वाघोले, दिनेशजी चौगुले व अन्य अनेक सहकारी यांना विसरू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे आईवडील, पत्नी सौभाग्यवती स्मिता, भाऊ संदीप आणि भाऊजय आणि संपूर्ण परिवाराने दिलेली साथ त्याला तोड नाही. कारण त्यांचं पाठबळ व प्रोत्साहन यामुळंच हे होऊ शकतं. आपण पाहिलं माझी प्रामाणिक भावना आणि इच्छा काय आहे ते. लोककल्याणासाठी आणि व्यापक जनहिताचा विचार करताना, रचनात्मक विकासाची कामं करत असताना, ती करण्याकरता नक्की त्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मला हे व्यासपीठ आपण उपलब्ध करून द्याल ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या करता आपल्या आशीर्वादाची, मदतीची, मताची ती गरज त्या निमित्तानं आपल्याला लागणार आहे. आणि म्हणून सदैव आपल्या सेवेमध्ये रुजू राहण्याकरता आणि आपल्यासाठी जे जे काही प्रशासकीय या कामकाजाच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या एकूण सगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल, ते मला नक्की करता येईल. एक चांगला प्रयत्न आणि प्रयास माझा या निमित्ताने राहील ही खात्री आपल्याला देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.